नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. आज 22 मे दिवशी सायंकाळी या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस मावळ तालुक्यात पडलेला आहे. महामार्गावर ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे. अनेक ठिकाणी या ठिकाणी IRBच्या वतीनं ओढे नाल्याची सफाई करण्यात आलेली आहे. पण ओढ्या नाल्याची सफाई करूनही महामार्गावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे आणि वडगाव, तळेगाव, दाभाडे फाटा, मुंबई पुणे महामार्ग या महामार्गावरनं रस्त्यावरनं नदीसारखं पाणी वाहत आहे. कारण IRBला वारंवार या ठिकाणी सांगितलेलं असतं की पावसाच्या अगोदर नाले सफाई करणं अत्यावश्यक असतं. पण IRBच्या वतीनं नाले सफाई ही संत गतीनं सुरू करण्यात येते. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साठत आहे आणि या पाण्यामुळं अनेक गाड्याही नादुरुस्त होत आहेत. तर मावळ तालुक्यामध्ये जो मृग नक्षत्र जो असतो 7 किंवा 8 जूनला पाऊस सुरू होतो. पण आज 22 मे 2026 पासून पाऊस सुरू झालेला आहे. त्या अगोदर या ठिकाणी जो पाऊस आहे, गेल्या वर्षी 14 मेला पावसाने सुरुवात केली, ती कायमच पाऊस सुरू झाला आणि आता 22 मे 2026 रोजी पावसाला सुरुवात झाली आणि धुवाधार पाऊस मावळ तालुक्यात सर्वत्र पडत आहे. या ठिकाणी जे आहे ते पाणी पूर्ण साईड पट्ट्यावर नदीचं स्वरूप आलेलं आहे. अशी परिस्थिती महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि जिकडे पाहू तिकडे नदीचं स्वरूप आलेलं आहे. पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी पूर्ण महामार्गाची परिस्थिती दिसून आलेली आहे. अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. मुंबई पुणे महामार्गावर पूजा गार्डन मंगल कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात महामार्गावर पाणी आहे आणि या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून इथल्या नाल्याची सफाई करण्याची मागणी केली जाते. पण या ठिकाणी नागरिकांना पाण्यामधनं मार्ग काढावा लागतोय. आता जे पादचारी आहेत ते पाण्यामधनं मार्ग काढत आहेत. अशी भीषण परिस्थिती झालेली आहे. तर या ठिकाणी वडगाव नगरपंचायत हद्दीतील राजमुद्रा फूडच्या समोर जो शेवा रस्ता आहे, या शेवा रस्त्याच्या बाजूला हा जो शेवा रस्ता की जलमार्ग अशी परिस्थिती या ठिकाणची झालेली आहे. तर मुंबई पुणे महामार्ग हा पहिल्याच पावसामध्ये पाण्याखाली गेलेला आहे. MSRDC आणि IRBच्या वतीनं या ठिकाणी ज्या उपाययोजना केल्या पाहिजे त्या न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.